हॅलो एव्हरीबडी, मी आहे नम्रता आणि मी आज बनवलं होतं व्हेज मंचुरियन. हे व्हेज मंचुरियन सर्वांनाच खूप आवडतं, खास करून लहान मुलांना. तर त्यासाठी मी अर्धा किलो पत्तागोबी किसून घेतली होती. त्याच्यामध्ये थोडीशी शिमला मिरची, एक गाजर किसून आणि थोडंसं स्प्रिंग अनियन म्हणजेच कांद्याची पात हे टाकून हे मिक्स करून घेतलं होतं. आणि याच्यामध्ये अद्रक लसणची पेस्ट, मैदा, कॉर्नफ्लोअर, आपल्याला वाटलं तर अजून जास्तही टाकू शकतो, चवीपुरतं मीठ, मैदा आणि कॉर्नफ्लोअर, लाल तिखट, सोया सॉस 1 चम्मच मोठा, याला व्यवस्थित एकजीव करून घेतलं. खूप इझी आहे, खूप इझिली घरी हे बनतं. तुम्ही सुद्धा बाहेरून आणण्याच्या ऐवजी घरी बनवून पाहिलं, नेहमी तुम्ही पण घरीच बनवाल. मी थोडासा आणखी मैदा टाकला याला बाइंडिंगसाठी. आता छान याचे गोळे तयार होत आहेत, बॉल्स तयार होत आहेत, मंचुरियन बॉल्स. तेल गरम झालेलं आहे. आता एक एक करून याच्यामध्ये मंचुरियन बॉल्स फ्राय करून घ्यायचे. अशाच प्रकारे सर्व बॉल्स याच्यामध्ये तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. छान गोल्डन ब्राऊन असं फ्राय करून घ्यायचं. लहान मुलांनाही खूप आवडतात, मोठ्यांनाही खूप आवडतात हे मंचुरियन. सर्वजण बाहेर जाऊन मंचुरियन खातात, त्यापेक्षा घरीच बनवून खायचं. सर्व माझे मंचुरियन बॉल्स तळून झालेले आहेत. आता मी ग्रेव्हीची तयारी करते. माझ्या घरी खूप ग्रेव्हीवाले मंचुरियन आवडतात. ग्रेव्ही फार आवडते माझ्या घरी, त्यामुळे मी जरा जास्त ग्रेव्ही बनवत आहे. तेल गरम झालेले आहे, त्याच्यामध्ये बारीक चिरून लसण, अद्रक आणि हिरवी मिरची टाकली आहे. थोडीशी शिमला मिर्च बारीक चिरून टाकायची. आणि जे मी मंचुरियन बॉलसाठी पत्तागोबी किसून ठेवली होती, ती थोडीशी ठेवली होती याच्यासाठी, ती सुद्धा याच्यामध्ये टाकायची. आता याच्यामध्ये विनेगर टाकायचं 1 चम्मच. त्याबरोबरच थोडासा रेड चिली सॉस, तिखट असतो त्याच्यामुळे आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतो आपण. आणि सोबतच सोया सॉस. चायनीज म्हणलं की याच्यामध्ये सोया सॉस तर आलाच ना. भरपूर टाकायचा, त्याच्याने कलर आणि फ्लेवर दोन्ही खूप छान येतं. याच्यामध्ये जेवढी ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार पाणी टाकायचं. मला ग्रेव्ही भरपूर बनवायची होती म्हणून मी भरपूर पाणी याच्यामध्ये टाकलं आहे. आता याच्यामध्ये सुद्धा मीठ चवीपुरतं. याच्यामध्ये थोडासा टोमॅटो सॉस पण टाकू शकतो, त्याने पण छान अशी गोड, आंबट गोड आणि तिखट अशी छान चव येते. आता याला एक उकळी येऊ द्यायची. उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून टाकलेली आहे, टाकत आहे. याने छान असं थिक होतं. पाहू शकता किती छान कलर आलेला आहे आणि मिश्रण पण असं छान घट्टसर झालेलं आहे. असंच मिश्रण असतं सोयाबीन
सॉरी मंचुरियन बॉल्सचं. बस झालं. तर आता याच्यामध्ये हे मंचुरियन बॉल्स जे तळलेले आहेत, फ्राय केलेले आहेत, ते याच्यामध्ये टाकायचे. आपण असंही करू शकतो, बॉल्स तयार करून ज्यावेळेस आपण सर्व करणार आहोत एका प्लेटमध्ये पहिले मंचुरियन बॉल्स टाकायचे, त्याच्यावर ग्रेव्ही टाकायची. पण मी याच्यामध्येच टाकत आहे. याच्यामध्ये थोडेसे मुरल्यानंतर आणखी छान लागतात. स्लरी याच्यामध्ये जे मंचुरियनची ग्रेव्ही याच्यामध्ये जाऊन छान आणखी टेस्टी वाटते ते. आणि तयार झालेले आहेत हे घरच्या घरी छान असे चटपटीत व्हेज मंचुरियन. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि तुमच्या मुलांना खायला द्या. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही माझे व्हिडिओ पाहत आहात तर सबस्क्राईब नाही करत आहात तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे, माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.